हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण सिमिलॅरिटी हा टॉपिक चालू केलाय. याच्यावरती आपण दोन प्रॅक्टिस सेट सुद्धा आपण यावरती बघितले होते. आज आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत की क्रायटेरिया ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मध्ये जो क्रायटेरिया बघितला होता त्याच पद्धतीने आज सिमिलर ट्रायंगलचा सुद्धा जो क्रायटेरिया आहे तो आपल्याला बघायचा आहे. आता सिमिलर ट्रायंगल आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मधला फरक मी त्याही वेळेस सांगितला होता आणि आजही तुम्हाला जस्ट फर्स्ट लेक्चर आपण स्टार्ट केलं त्यावेळेस सांगितलं होतं आणि आजही परत एकदा सांगतो. तर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे काय? जे ट्रायंगल एक्झॅक्टली एकमेकांना ओव्हरलॅप करतात, त्यांच्या साइड्स त्यांचे ऑल अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, त्याला आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणतो. सपोज या ठिकाणी हे दोन ट्रायंगल आहेत. ओके, तर या ट्रायंगल जर बघितलं तर हे एक्झॅक्टली एकमेकांचे सुपर इम्पोज म्हणजे काय की हा ट्रायंगल जर सपोज तुम्ही या ट्रायंगल वरती ठेवला तो हा एक्झॅक्टली ओव्हरलॅप करतोय म्हणजे बरोबर आहे, एक्झॅक्टली या ट्रायंगलला झाकून घेतोय म्हणजे कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे यांचे सर्व ऑल अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील आणि त्याच्या ऑल साइड सुद्धा काय असतील तर कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे ऑल अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड ऑल करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट इज नोन ॲज अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, आणि ज्यावेळेस हा ट्रायंगल जर आपण या ठिकाणी घेतला तर या ट्रायंगलला जर बघितलं तर काय तर याचे अँगल मॅच होत आहेत. बघा, सर्व अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल सर्व करस्पॉन्डिंग अँगल मॅच होत आहेत. म्हणजेच या ठिकाणी ओके, जर याला आपण नाव दिलं ए बी अँड सी, याला नाव दिलं पी क्यू आर, तर हा अँगल ए या अँगल पी चा करस्पॉन्डिंग अँगल हे काय असतील तर कॉन्ग्रुएंट असतील. हा अँगल बी आणि हा अँगल क्यू एकमेकांचे कॉन्ग्रुएंट अँगल हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील करस्पॉन्डिंग अँगल. हा अँगल सी आणि हा अँगल आर हे सुद्धा एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे एक्झॅक्टली हा क्यू या बी अँगलशी मॅच असेल. हा आर सी सी आणि हा पी सी म्हणजे काय होईल की करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहे. मात्र या ठिकाणी जी लेंथ आहे साइडची लेंथ ए बी ग्रेटर आहे पी क्यू स्मॉलर आहे. म्हणजे लेंथ मध्ये डिफरंट आहे. म्हणजे काय की जर शेप सेम असेल मात्र साईज मध्ये डिफरंट असेल तर त्याला आपण म्हणतो सिमिलर ट्रायंगल. आणि शेप आणि साईज दोन्हीही सेम असेल त्याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हा मेन फरक आहे कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर मधला जो आपण फर्स्ट लेक्चर मध्ये की बघितला होता. म्हणजे काय द ट्रायंगल विच आर सेम इन शेप बट डिफरंट इन साईज इज नोन ॲज अ सिमिलर ट्रायंगल. हा सगळ्यात पहिले सिमिलर ट्रायंगल. आता सिमिलर ट्रायंगलचा कन्सेप्ट म्हणजे काय की त्या ठिकाणी अँगल ऑल करस्पॉन्डिंग अँगल काय असतील तर कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे अँगल ए इज congruent to angle P, angle B is congruent to angle Q and angle C is congruent to angle R. म्हणजे all corresponding angle are congruent. but ज्यावेळेस आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल बघितलं त्यावेळेस अँगल तर कॉन्ग्रुएंट होतेच मात्र साइड पण काय होत्या कॉन्ग्रुएंट होत्या. सिमिलर ट्रायंगल मध्ये साइड कॉन्ग्रुएंट नसेल. या ठिकाणी काय असेल तर साइडचा रेशो हा सेम प्रोपोर्शन मध्ये असेल. साइडचा रेशो म्हणजे काय AB upon PQ AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. म्हणजे काय ऑल साइड्सचा जो करस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे तो सेम प्रोपोर्शन मध्ये असेल. म्हणजे हा AB ची करस्पॉन्डंट साइड PQ आहे, BC ची करस्पॉन्डंट साइड QR आहे, AC ची करस्पॉन्डंट साइड PR आहे. तर या करस्पॉन्डंट साइडचा जर रेशो घेतला तर तो सेम प्रोपोर्शन मध्ये येईल आणि ऑल अँगल सुद्धा काय असतील तर कॉन्ग्रुएंट असेल. हे सिमिलर ट्रायंगल हे कशासाठी आहे सिमिलर ट्रायंगल साठी. कॉन्ग्रुएंट मध्ये तर तुम्ही बघितलं की अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट होते आणि सपोज याला जर तुम्ही नाव दिलं असतं एक्स वाय झेड तर त्या ठिकाणी पी आणि एक्स हे कॉन्ग्रुएंट असतील, क्यू आणि वाय कॉन्ग्रुएंट असेल, आर आणि झेड पण कॉन्ग्रुएंट असेल. मात्र पी क्यू आणि ही एक्स वाय या दोन साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. या साइड सुद्धा काय असतील कॉन्ग्रुएंट असतील. करस्पॉन्डिंग साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट असेल. याला आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणतो. क्लास 9th मध्ये आपण व्यवस्थितरित्या हा ट्रायंगल टॉपिक मध्ये कॉन्ग्रुएंसीचा पाठ केला होता. आणि सिमिलर ट्रायंगलची फक्त एक ओळख शेवटच्या प्रॅक्टिस सेट मध्ये शेवटच्या याच्यामध्ये फक्त एक ओळख आपल्याला दिली होती. 9th मध्ये 10th मध्ये आपल्याला पूर्ण सिमिलर हा कन्सेप्ट बघायचा आहे. कॉन्ग्रुएंट आपण बघितलेला आहे तर हा कॉन्ग्रुएंटचा कन्सेप्ट बघितलेला आहे. सिमिलरचा कन्सेप्ट आता या ठिकाणी स्टार्ट होतो की या ठिकाणी ऑल अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा सेम प्रोपोर्शन मध्ये असतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. सिमिलर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे 9th मध्ये पण समजलं असेल आणि आता 10th मध्ये पण एक्सप्लेन झालेलं आहे. आता याचा क्रायटेरिया या ठिकाणी 4 टेस्ट होत्या. त्या 4 टेस्ट नुसार 2 ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट म्हणत होतो. त्याही ठिकाणी काय होतं कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या वेळेस की 6 गोष्टी होत्या, 3 अँगल आणि 3 साइड. त्यापैकी कुठल्याही 3 जर मिळालं तर आपण काय म्हणत होतो की 2 ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट. म्हणजे 3 गोष्टींची गरज होती 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करण्यासाठी. इथे सुद्धा 3च गोष्टींची गरज आहे मात्र या ठिकाणी थोडासा डिफरंट असेल. या ठिकाणी कोणकोणत्या टेस्ट आहे ते आपण आता स्टार्ट करूया. तर या ठिकाणी पहिल्या क्रायटेरिया मध्ये पहिली टेस्ट जी आहे ती टेस्ट आहे तुमची
यस 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 टेस्ट. विच टेस्ट? सगळ्यात पहिले अगोदर टेस्ट बघण्या अगोदर परत एकदा एक तुमच्या बुक मध्ये लेट्स रिकॉल जे 9th मध्ये दिलं होतं त्याचं रिकॉलेशन या ठिकाणी दिलंय. काय म्हटलंय की हा एक ट्रायंगल एबीसी आणि हा ट्रायंगल डीईएफ आहे. यामध्ये हा अँगल ए जो आहे तो अँगल ए या अँगल डी शी करस्पॉन्डन्स आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल आहे, त्यामुळे ते दोन कॉन्ग्रुएंट असतील. अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल. त्यानंतर हा अँगल बी आणि हा ई, बी आणि ई पण कॉन्ग्रुएंट असेल आणि सी आणि य हे सुद्धा करस्पॉन्ड असेल, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असेल. मात्र जो क्रायटेरिया मी अगोदर सांगितला की करस्पॉन्डन्स साइड्स AB अपॉन DE इज इक्वल टू BC अपॉन EF इज इक्वल टू AC अपॉन DF, या करस्पॉन्डन्स साइडचा रेशो हा सेम प्रोपोर्शन मध्ये असेल. देन ट्रायंगल ABC अँड DE आर सिमिलर ट्रायंगल. त्याला डिनोट कसं करतात? तर डिनोट या पद्धतीने करतात. हा सिम्बॉल आहे सिमिलरचा, बरोबर आहे. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF. आणि जो 1 to 1 करस्पॉन्डन्स आपण घेत होतो, जर इकडचं रोटेशन इकडून सुरू केलं ABC आणि बरोबर अँटी क्लॉकवाईज, तर हे DEF चं सुद्धा अँटी क्लॉकवाईज जावं लागेल. 1 to 1 करस्पॉन्डन्स या ठिकाणी. बाकी सर्व गोष्टी या ठिकाणी जशा तशा जे कॉन्ग्रुएन्सी मध्ये होत्या त्याच या ठिकाणी सिमिलर मध्ये सुद्धा आहे. 1 to 1 करस्पॉन्डन्स वगैरे या सर्व गोष्टी सेमच आहेत. ठीक आहे, लक्षात आला असेल. हे तुम्हाला क्लास 9 मध्ये झालेलं आहे, एकदा रिकॉल म्हणून होतं. आता आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे, ती रीड करून एकदा समजून घेऊ. काय म्हटलंय? फॉर अ सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स, similarity of two triangle, the necessary condition are that the corresponding sides are in the same proportion, the corresponding angles are congruent. काय कंडिशन सांगितली जी मी अगोदर सांगितलंय की कॉन्ग्रुएन्सी मध्ये काय होतं की करस्पॉन्डन्स साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट पाहिजे होते आणि करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट पाहिजे होते. इथे तसं नाहीये. सिमिलॅरिटी मध्ये काय आहे की करस्पॉन्डिंग अँगल तर कॉन्ग्रुएंट पाहिजे, मात्र करस्पॉन्डन्स साइड्स ह्या कॉन्ग्रुएंट नाही, तर त्याचा रेशो करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा सेम प्रोपोर्शन मध्ये असला पाहिजे सिमिलॅरिटी मध्ये. ओके, त्यानंतर काय म्हणलंय? आउट ऑफ दिस कंडिशन व्हेन the three specific condition are fulfilled, the remaining condition are arithmetically fulfilled. त्या ठिकाणी कसं होतं? काय होतं की 6 गोष्टी होत्या, 3 साइड आणि 3 अँगल. त्यापैकी कोणतेही 3 जर मिळाले तर ते सफिशियंट होते 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट सांगण्यासाठी. जर या गोष्टी समजत नसेल, कॉन्ग्रुएन्सीज माहित नसेल, तर सिमिलॅरिटी थोडं समजायला वेळ जाईल. त्यामुळे अगोदर कॉन्ग्रुएन्सी हा पार्ट क्लिअर करा. कॉन्ग्रुएन्सीचा जो 9th मध्ये ट्रायंगलचा जो टॉपिक आहे त्यातला जो व्हिडिओ आहे तो बघा. तो टॉपिक क्लिअर केल्यानंतर लक्षात येईल. त्या ठिकाणी ही 6 कंडिशन म्हणजे 6 कंडिशन होत्या, त्यापैकी जर 3 कंडिशन मिळाल्या तर 3 कंडिशन वरून 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट सांगत होतो आणि उरलेल्या ज्या 3 कंडिशन होत्या म्हणजे टोटल 6 कंडिशन ऑटोमॅटिकली फुलफिल होत होत्या. त्याच पद्धतीने सिमिलॅरिटी मध्ये पण काय की फक्त त्यातल्या 3 स्पेसिफिक कंडिशन या आपल्याला स्पेसिफाय म्हणजे झाल्या पाहिजेत. त्या जर स्पेसिफाय झाल्या तर ऑटोमॅटिकली बाकीच्या कंडिशन सुद्धा फुलफिल होतील. ओके, त्यानंतर दिस मीन सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स ओनली 3 स्पेसिफिक कंडिशन आर सफिशियंट. बरोबर आहे, 3च कंडिशन सफिशियंट आहे. कॉन्ग्रुएन्सी मध्ये पण 3च होत्या, सिमिलॅरिटी मध्ये पण 3च गोष्टी लागतील. सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स कॅन बी कन्फर्म बाय दिस टेस्टिंग ऑफ दिस कंडिशन. द ग्रुप ऑफ सच सफिशियंट कंडिशन आर कॉल्ड एज टेस्ट. म्हणजे काय की जर हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी ज्या 3 कंडिशन सफिशियंट आहेत त्या 3 कंडिशन नुसार जे त्याचे ग्रुप पडले त्या ग्रुपला, त्या सफिशियंट कंडिशनचे जे ग्रुप पडले त्या ग्रुपला आपण टेस्ट असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? टेस्ट म्हणतो. ओके, आय होप हे लक्षात आलं असेल. त्यानंतर आता डायरेक्टली आपण टेस्टला सुरुवात करूया. तर पहिली टेस्ट आहे AAA टेस्ट. ही कॉन्ग्रुएन्सी मध्ये ही टेस्ट नव्हती, बरोबर आहे. आता ही टेस्ट AAA टेस्ट. आता AAA आणि AA या 2 टेस्ट आहेत, बरोबर आहे. एक ट्रिपल ए अँगल अँगल अँगल, याला काय म्हणायचं? अँगल 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 टेस्ट. आणि दुसरी आहे अँगल अँगल, ती समोर आहे पण ती सुद्धा मी एकाच वेळी दोन्ही टेस्ट या ठिकाणी एक्सप्लेन करेल. अँगल 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 आणि अँगल अँगल, ट्रिपल ए अँड डबल ए या 2 कंडिशन आहेत, बरोबर आहे. तर काय म्हणलंय ट्रिपल ए टेस्ट मध्ये? तर ट्रिपल ए टेस्ट सांगते फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस व्हेन द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. बरोबर, काय म्हटलंय की ज्यावेळेस 2 ट्रायंगल गिवन दिले असेल, 2 ट्रायंगल गिवन दिले असेल त्याचे करस्पॉन्डिंग अँगल, ट्रायंगलला 3च अँगल असणार आहेत, बरोबर आहे. आणि कंडिशन पण 3च लागतात. जेव्हा या 2 ट्रायंगलचे सर्व करस्पॉन्डिंग अँगल्स एकमेका करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असेल त्यावेळेस 2 ट्रायंगल हे सिमिलर असेल. म्हणजे काय की हा अँगल A या अँगल P शी कॉन्ग्रुएंट असेल, हा अँगल B या अँगल Q शी कॉन्ग्रुएंट असेल आणि हा अँगल C या अँगल R शी कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजे करस्पॉन्डिंग तीनही या ट्रायंगलचे 3 अँगल या ट्रायंगलच्या 3 करस्पॉन्डिंग अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल त्यावेळेस हे 2 ट्रायंगल एकमेकाशी सिमिलर आहे आपण म्हणू शकतो. बाय विच टेस्ट?
अँगल 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 टेस्ट, बरोबर आहे. 3 अँगल आहेत तर 3 ए ए ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे असं आपण म्हणू शकतो. तेच खाली दिलंय इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर इन द करस्पॉन्डन्स एबीसी अँड पीक्यूआर 1 to 1 करस्पॉन्डन्स गेले बघा. इकडून सुरुवात केली एबीसी तर तिकडून सुरुवात केली पीक्यूआर. ठीक आहे, म्हणजे करस्पॉन्डन्स एबीसी करस्पॉन्डन्स टू पीक्यूआर. ठीक आहे, तर यामध्ये अँगल ए हा पी शी कॉन्ग्रंट आहे, अँगल बी हा क्यू शी कॉन्ग्रंट आहे आणि अँगल सी हा आर शी कॉन्ग्रंट आहे. म्हणजे काय की तीनही अँगल याचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. ऑल अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल ऑफ these two triangles are congruent, then we can say that this triangle ABC and triangle PQR similar to each other. काय म्हणणार आपण? ट्रायंगल ABC is similar to triangle PQR by which test? So A अँगल 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 या टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. याला म्हणायचं ए टेस्ट. कॉन्ग्रन्सीच्या टेस्ट शिकल्यामुळे या टेस्ट शिकायला जरा इझी जातील, बरोबर. त्यामुळे अगोदर त्या गोष्टी क्लिअर करा ज्या 9th मध्ये झालेल्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण ए टेस्ट म्हणू शकतो. ठीक आहे, आणि ए टेस्ट म्हणजे काय? डबल अँगल म्हणजे काय? कोणतेही दोन अँगल जर इक्वल आले तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की ए टेस्ट हा दोन सिमिलरिटी. म्हणजे ए टेस्ट ट्रिपल ए टेस्ट पण आहे आणि ए टेस्ट पण आहे. जर यापैकी सपोज हा सी अँगल जो आहे हा सी अँगल आणि इकडचा जो आहे हा आर अँगल हे कॉन्ग्रंट नसते, फक्त हे दोनच अँगल जर कॉन्ग्रंट असेल तर आपण सुद्धा म्हणू शकलो असतो की ए टेस्ट. समोर बघूया आपण. दोन अँगल जरी कॉन्ग्रंट असेल तरी सफिशियंट आहे. दोन अँगल सुद्धा सफिशियंट आहे. म्हणजे या ठिकाणी सिमिलरिटी मध्ये ही सुद्धा कंडिशन आहे की दोन, फक्त हा थोडासा अपवादात्मक आहे की तीन गोष्टी सफिशियंट लागतात, परंतु या ठिकाणी दोन अँगलवर सुद्धा काम होते. आता दोन अँगलवर का काम होते हे सुद्धा समजून सांगतो, लक्ष द्या. ठीक आहे, आता सपोज हा अँगल 50 डिग्रीचा आहे. कोणता? अँगल ए. आता कारण प्रश्न पडणार की जर सिमिलर ट्रायंगल साठी तीन गोष्टी सफिशियंट लागतात तर मग दोन या ठिकाणी दोनच गोष्टीवर का टेस्ट दिली आहे? तीन गोष्टी लागतील ना, तर मग या ठिकाणी दोनवरच का ट्रायंगल सफिशियंट होईल? आता अँगल 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 ठीक आहे बाबा, तीन कंडिशन म्हणून सफिशियंट आहे. तीन कंडिशन तर ट्रायंगल सिमिलर झाले, पण मग अँगल अँगल काय भानगडी? अँगल अँगल दोनच अँगलवर का ट्रायंगल सिमिलर व्हावे त्यासाठी समजून सांगतो की सपोज हा अँगल ए 50 डिग्रीचा आहे तर अँगल पी किती डिग्रीचा होईल? 50 डिग्रीचा. कॉन्ग्रंट आहे ना. ए टेस्ट आर आणि सी आपले कॉन्ग्रंट नाहीये सांगितलंय, फक्त ए पी सी आणि बी क्यू शी सांगितलं. आता उरलेला हा आपला जो बी आहे तो बी 70 डिग्रीचा आहे. बी कितीचा आहे? 70चा. आता क्यू त्याशी कॉन्ग्रंट आहे म्हटल्यानंतर क्यू पण किती होईल? 70 डिग्रीचा होईल. आता ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर म्हटलं. आता मला सांगा 50 प्लस 70 किती झाले? 120. 50 प्लस 70 किती झाले? 120 झाले. आता पूर्ण ट्रायंगलची ऍडिशन किती असते? 180 डिग्री. त्या 180 मधून हे 120 जर मायनस केलं तर हा सी अँगल किती जाईल तुमचा? 60 डिग्रीचा. किती जाईल? 60 डिग्रीचा. फक्त हे दोनच अँगल कॉन्ग्रंट गिवन सांगितलं होतं, मात्र हे सी आणि आर कॉन्ग्रंट नाहीये. तर हा कॉन्ग्रंट म्हणजे 50 तर हा पण 50, हा बी 70 तर क्यू पण 70. 70 प्लस 50 120. मग 120 मध्ये 180 मधून 120 मायनस करायचं, कारण ट्रायंगलच्या तीन अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगलच्या तीन अँगलची सम किती असते? 180 डिग्री. सो अँगल सी किती होईल? 60 डिग्रीचा. ओके, इथं आला सी 60. आता इथे पण 70 प्लस 50 120. मग उरलेला आर किती होईल? 60 डिग्री. म्हणजेच काय की जर दोन अँगल कॉन्ग्रंट आले तर उरलेला अँगल हा ऑटोमॅटिकली कॉन्ग्रंट येणार आहे. ऑटोमॅटिकली काय होणार आहे? कॉन्ग्रंट. कारण या दोघांची जेवढी बेरीज येईल उरलेले या दोघांच्या बेरीज 180 मधून मायनस केलं तर हा अँगल मिळेल आणि ह्या दोघांची बेरीज 180 मधून मायनस केलं तर हा अँगल मिळेल. त्यामुळे कुठलेही दोन अँगल जरी कॉन्ग्रंट असले तरी आपण त्याला सिमिलर म्हणू शकतो, कारण ए टेस्ट सुद्धा ट्रिपल ए टेस्ट सारखी सेमच आहे. फक्त त्या ठिकाणी दोन अँगल सफिशियंट दाखवण्याची गरज आहे, कारण तिसरा ऑटोमॅटिकली सेम येणार आहे. त्याचं मागचं रिझन हे जे आता मी सांगितलंय. म्हणून या ठिकाणी ट्रिपल ए टेस्ट आणि डबल ए टेस्ट सुद्धा व्हॅलिड आहे. म्हणजे जर अँगल 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 टेस्ट किंवा अँगल अँगल टेस्ट नुसार आपण दोन ट्रायंगल सिमिलर म्हणू शकतो. दोन किंवा तीन अँगल सेम दाखवायचे, दोन ट्रायंगल सिमिलर होईल. ओके, आणि मग अशा पद्धतीने आलं सिमिलर झाले तर उरलेल्या साइडचा म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा ए बी आपण पी क्यू इज इक्वल टू बी सी आपण क्यू आर इज इक्वल टू ए सी आपण पी आर आपण म्हणू शकतो बाय सी एस टी. त्यावेळेस काय म्हणायचो आपण? कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आता या ठिकाणी म्हणायचं कॉन्ग्रंट साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ते आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना समोर त्या गोष्टी कळतीलच. तर आलं लक्षात की आहे अँगल 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 टेस्ट आणि अँगल अँगल टेस्ट सिमिलरच आहे. ठीक आहे, आता त्यानंतर जी दुसरी दिली आहे ए टेस्ट, जे आता मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने ए टेस्ट. काय की we know that for given correspondence matrices when two angles of a triangle are congruent, two corresponding angles of another triangle then remaining angles
ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू रिमेनिंग अँगल ऑफ सेकंड ट्रायंगल. म्हणजे काय की जर बाबा कुठल्याही पहिल्या ट्रायंगलचे म्हणजे काय की ह्या ट्रायंगलचे हे दोन अँगल ह्या दोन अँगलशी कॉन्ग्रुएंट आले तर हा उरलेला अँगल हा ऑटोमॅटिकली त्या या ट्रायंगलच्या अँगलशी काय येणार आहे कॉन्ग्रुएंट येणारच आहे तिसरा अँगल, जे की मी ऑलरेडी तुम्हाला समजून सांगितलं. त्यामुळे आपण ए टेस्ट नुसार सुद्धा दोन ट्रायंगल सिमिलर म्हणू शकतो. बरोबर आहे, आलं लक्षात. आता ही ए टेस्ट आणि ए टेस्ट संपलेली आहे. आता तिसरी जी टेस्ट आपल्याला बघायची ती आहे एसएएस टेस्ट. काय बघायचंय एसएएस टेस्ट. आता काय तर for a given corresponding vertices of two triangles if two pairs of corresponding sides are in the same proportion. लक्षात ठेवा कॉन्ग्रुएन्सी मध्ये दोन साइड कॉन्ग्रुएंट येत होत्या, या ठिकाणी कॉन्ग्रुएंट नाही येणार, त्या दोन साइडचा रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये येईल. सेम प्रोपोर्शन मध्ये येईल म्हणजे काय की या ठिकाणी हा केएल आणि हा आरएस केएल आणि आरएस यांचा रेशो म्हणजे केएल अपॉन त्याची करस्पॉन्डिंग साइड आरएस इज इक्वल टू एलएम अपॉन एसटी. एलएम अपॉन एसटी या ठिकाणी साइड कॉन्ग्रुएंट नसतील तर या ठिकाणी काय होईल त्या साइडचा रेशो करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय होईल तर सेम प्रोपोर्शन मध्ये येईल. म्हणजे या ट्रायंगलच्या एका साइडचा करस्पॉन्डिंग साइडचा रेशो त्याच ट्रायंगलच्या दुसऱ्या साइडच्या करस्पॉन्डन्सचा दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डन्सची सेम प्रोपोर्शन मध्ये असेल. म्हणजे हा केएल अपॉन आरएस इज इक्वल टू एलएम अपॉन एसटी होईल. तेच या ठिकाणी सांगितलंय इफ टू पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन अँड अँगल बिटवीन देम आर कॉन्ग्रुएंट. मात्र त्या दोन साइड जो रेशो आला या दोन साइडच्या मधले हा जो अँगल आहे त्यांच्या मधले हे अँगल म्हणजे काय अँगल L इज कॉन्ग्रुएंट टू अँगल S. त्या दोन साइड मधला अँगल कॉन्ग्रुएंट यायला पाहिजे. म्हणजे ह्या दोन साइड झाल्या आणि हा अँगल झाला तर हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर म्हणू शकतो. ट्रायंगल KLM इज सिमिलर टू ट्रायंगल RST बाय विच टेस्ट SAS टेस्ट. साइड अँगल साइड टेस्ट. ठीक आहे, कॉन्ग्रुएंसी सारखंच आहे फक्त कॉन्ग्रुएंसी मध्ये कॉन्ग्रुएंट होते, इथे कॉन्ग्रुएंट नसेल तर इथे त्यांचा रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये असेल. म्हणजे काय दोन करस्पॉन्डिंग साइडच्या पेअर आहेत त्यांचा रेशो जर सेम प्रोपोर्शन मध्ये असेल आणि त्यांच्यामध्ये जो अँगल आहे तो अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर आपण म्हणू शकतो ते दोन ट्रायंगल SAS टेस्ट साइड अँगल साइड टेस्ट नुसार सिमिलर आहे. ही तुमची दुसरी टेस्ट आहे SAS टेस्ट. आलं लक्षात. काय तर हा KL अपॉन RS इज इक्वल टू LM अपॉन ST आणि त्याच्या दोघींमधला अँगल हा अँगल L आणि हा अँगल S हे जर कॉन्ग्रुएंट असेल तर SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. तेच या ठिकाणी तुम्हाला गिवन दिलंय. या ठिकाणी सांगितलंय सुद्धा 1 आणि 1.2 हे दोघे एकमेकाचे रेशो सेम आहे. बघा 1 आणि 1/2 म्हणजे काय होईल 1 अपॉन 1.5 आणि हे 2/3 याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर हे सुद्धा काय होईल 1.5 होईल. 1 अपॉन 1.5 होईल कारण 2 चा हाफ 1 आणि 3 चा हाफ 1.5 होतो. म्हणजे या दोघांचा रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये असेल तर आपण त्याला म्हणू शकतो SAS टेस्ट नुसार त्याच्या दोघांमधला अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, आता यानंतरची नेक्स्ट टेस्ट बघूया. नेक्स्ट टेस्ट काय आहे तर SSS टेस्ट साइड टेस्ट. आता कॉन्ग्रुएंसी मध्ये सुद्धा साइड टेस्ट कशी होती तर ऑल साइड्स करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रुएंट असल्या तर SAS टेस्ट नुसार दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. या ठिकाणी काय या ठिकाणी ऑल करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो जो असेल तो सेम प्रोपोर्शन मध्ये असेल. म्हणजे काय फॉर गिवन करस्पॉन्डिंग वर्टाइसेस ऑफ टू ट्रायंगल व्हेन थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर इन द सेम प्रोपोर्शन टू करस्पॉन्डिंग थ्री साइड्स ऑफ अनदर ट्रायंगल देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. या ट्रायंगलच्या तीन साइड या ट्रायंगलच्या तीन करस्पॉन्डिंग साइडशी जर सेम प्रोपोर्शन मध्ये असेल तर हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर म्हणू शकतो. म्हणजे काय हा PQ रोटेशन तुम्ही जसं सुरू केलं तसं सुरू करा. हा PQR म्हटलं आणि इकडून XYZ म्हटलं. इकडून काय म्हटलं XYZ म्हटलं का नाही तर इकडून YZ. आता सुरुवात कशी केली तुम्ही अशी केली इकडून अशी केली YZX. ठीक आहे YZX. म्हणजे या PQ शी जर ही YZ साइड त्यांनी म्हटलं या PQ शी YZ साइड करस्पॉन्डिंग साइड आहे PQ ची. जर सपोज याला तुम्ही असं फिरवलं या ट्रायंगलला कसं असं वरती केलं हा ट्रायंगल कसा होईल असा होईल ना. त्याला वरती केल्यानंतर असा जाईल हा ट्रायंगल. म्हणजे इथं काय होईल YZ आणि हा X खाली. ठीक आहे, काय केलं फक्त या ट्रायंगलला उचललं असं फिरवलं. ठीक आहे, म्हणजे हा ही साइड उचलली अशी आणि याला वरती करून असं दिलं. म्हणजे काय होईल हा YZ कुठे आला वरती आणि हा X कुठे येईल खाली. बघा हा YZ वरती गेला आणि X खाली आला किंवा X ला असं खाली पडलं म्हणजे YZ वरती आणि X खाली. मग आता काय होईल
ही PQ जी आहे ही YZ ची करस्पॉन्डन्स साइड आहे म्हणजे PQ अपॉन YZ. त्यानंतर ही जी QR आहे ही QR ही कशाची आहे XY ची XY ची करस्पॉन्डन्स आहे QR अपॉन XY आणि उरलेला हा PR आणि हा XZ PR अपॉन XZ म्हणजे टोटल करस्पॉन्डन्स साइडचा रेशो हा सेम असेल तर आपण त्याला म्हणू शकतो यस यस साइड 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 टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आलं लक्षात. फक्त 1 to 1 करस्पॉन्डन्स हा पॉइंट कॉन्ग्रुएन्सी पण मध्ये महत्त्वाचा होता आणि याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि एकदा जर दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर तुम्ही सर्व साइडचा रेशो सुद्धा प्रोपोर्शन मध्ये म्हणू शकता तिन्ही साइडचा आणि 3 अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट म्हणू शकता सेम मेथडमध्ये. 6 पण गोष्टी हे होती त्या ठिकाणी व्हॅलिड होती. दोन ट्रायंगल सिमिलर झाले कोणत्याही 3 गोष्टींनुसार तर हे ट्रायंगल यस 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 टेस्ट साइड 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 टेस्ट नुसार सिमिलर होतील. अशा पद्धतीने ह्या साइड आहेत AAA AA SAS आणि SSS या 4 क्रायटेरियानुसार आपण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. आय होप सर्व टेस्ट समजले असेल कारण या ठिकाणी समजायला तेवढा वेळ लागणार नाही जेवढा वेळ 9th मध्ये लागला होता कारण कॉन्ग्रुएन्सी हा पार्ट झालेला असल्यामुळे तुमच्या हे लक्षात आला असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी काही प्रॉपर्टीज दिल्यात आपल्याला. आता प्रॉपर्टीज काय म्हणते आता रिफ्लेक्सिव्हिटी सिमेट्री आणि ट्रान्झिस्टिव्हिटी बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलेलं आहे. पॅरलल लाईन मध्ये सुद्धा कॉन्ग्रुएंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट होते त्या ठिकाणी सुद्धा या 3 प्रॉपर्टी झालेल्या आहेत. आता रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की स्वतः अशीच कॉन्ग्रुएंट असणे किंवा सिमिलर असणे याला रिफ्लेक्सिव्ह म्हणतात. म्हणजे स्वतः आपण स्वतः सारखे असणे स्वतःच आपण स्वतः सारखे आहोत याला रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतात. म्हणजे ट्रायंगल ABC हा ट्रायंगल ABC सिमिलर असेल कारण माणूस हा स्वतः सारखा असणारच त्यामुळे ट्रायंगल ABC हा स्वतःशी सिमिलर असणारच कारण ट्रायंगल ABC चे स्वतःशीच अँगल कॉन्ग्रुएंट असणार आणि स्वतःच्या साइड्स करस्पॉन्डन्स साइड्सचा रेशो सेम प्रपोर्शन मध्ये असणारच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ABC याला म्हणायचं रिफ्लेक्सिव्हिटी. काय म्हणायचं रिफ्लेक्सिव्हिटी. आणि ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF हे जर एकमेकाशी सिमिलर असेल तर DEF आणि ABC सुद्धा सिमिलर असेल. बरोबर आहे. जर मी आणि माझा भाऊ माझा भाऊ आहे तर माझ्या भावाचा मी सुद्धा भाऊ आहे. बरोबर आहे. तुमचा भाऊ असेल तर तुमच्या भावाचे सुद्धा तुम्ही भाऊ आहात म्हणजे दोघेही एकमेकाचे भाऊ कोणालाही आपण एकमेकाचे भाऊ म्हणू शकतो. त्याच पद्धतीनं ट्रायंगल ABC हा जर DEF शी सिमिलर असेल तर DEF सुद्धा ABC सिमिलर आहे. म्हणजे सिंपल उदाहरण द्यायचं म्हटलं तर हा इथं काय म्हणणार तुम्ही की ABC हा DEF चा भाऊ आहे. ABC कोणाचा DEF चा भाऊ आहे. याचा अर्थ काय की DEF सुद्धा ABC चा भाऊ आहे. याला सिमेट्री म्हणायचं. याला काय म्हणायचं सिमेट्री की हा ABC DEF चा भाऊ आहे तर DEF सुद्धा ABC चा भाऊ आहे. जर समजा तुम्ही तुमच्या भावाचे भाऊ आहात तर तुमचा भाऊ सुद्धा तुमचा भाऊ आहे. बरोबर आहे. वाक्य ठीक आहे. त्या पद्धतीनं याला सिमेट्री म्हणायचं की हा ABC DEF शी सिमिलर असेल तर DEF सुद्धा ABC शी सिमिलर आहे याला सिमेट्री म्हणायचं. कोणती प्रॉपर्टी आहे सिमेट्री की जर ABC DEF शी सोबत सिमिलर असेल तर DEF शी सुद्धा ABC शी सिमिलर असेल. बरोबर आहे. याला म्हणायचं सिमेट्री प्रॉपर्टी विच सिमेट्री. आता तिसरी जी आहे ती ट्रान्झिस्टिव्हिटी आहे. काय म्हणते की ABC इज सिमिलर टू DEF. ABC इज सिमिलर टू DEF and DEF is similar to GHI. ABC similar to GHI. तर हे ABC आणि GH सुद्धा ट्रान्झिस्टिव्हिटी म्हणजे काय की हा ABC DEF शी सिमिलर आहे आणि तोच DEF GHI शी सिमिलर आहे. म्हणजे काय या दोघांशीही DEF सिमिलर असल्यामुळे हा ABC आणि GHI सुद्धा एकमेकांशी सिमिलर होतील. याला म्हणायचं ट्रान्झिस्टिव्हिटी. सिंपल कसं की सपोज हा पवन नावाचा जो मुलगा आहे हा जो पवन आहे तो पवन राकेशचा भाऊ आहे. पवन कोणाचा भाऊ आहे तर पवन राकेशचा भाऊ आहे आणि जो राकेश आहे तो राकेश शरदचा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे शरदचा भाऊ आहे. म्हणजेच काय हे तिघे एकमेकाचे भाऊ झाले. म्हणजे काय जर पवन आणि राकेश भाऊ आहेत आणि राकेश आणि शरद पण भाऊ आहे याचा अर्थ काय हा पवन आणि शरद हे सुद्धा एकमेकाचे भाऊ होतील. बरोबर आहे. कारण पवन जर राकेशचा भाऊ असेल आणि राकेश हा शरदचा भाऊ असेल याचा अर्थ पवन आणि शरद सुद्धा भाऊ होणार. म्हणजेच काय ट्रायंगल ABC जर DEF शी सिमिलर असेल आणि तोच DEF GHI शी सिमिलर असेल याचा अर्थ काय ABC आणि GHI सुद्धा एकमेकाशी सिमिलर असेल. म्हणजे ABC हा DEF चा भाऊ आणि तो DEF GHI चा भाऊ म्हणजे ABC आणि GHI सुद्धा एकमेकाचे भाऊ. त्या पद्धतीने या प्रॉपर्टीला म्हणायचं ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी. ऑलरेडी 9th मध्ये पॅरलल लाईन्स हा सेकंड टॉपिक होता त्यामध्ये या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत परंतु आज सुद्धा या ठिकाणी क्लिअर झाल्या असतील. स्वतःशी स्वतः सिमिलर असणे याला रिफ्लेक्सिव्हिटी.
त्यानंतर एबीसी आणि डीईएफ हे एकमेकांशी सिमिलर असणे याला सिमेट्री, म्हणजे एबीसी इज सिमिलर टू डीईएफ देन डीईएफ इज सिमिलर टू एबीसी, याला सिमेट्री म्हणायचं. आणि जर एबीसी हा डीईएफसी म्हणजे एक ट्रायंगल हा दुसऱ्या ट्रायंगलशी सिमिलर असेल आणि तोच दुसरा ट्रायंगल हा तिसऱ्याशी सिमिलर असेल तर पहिला आणि तिसरा हे सुद्धा एकमेकांशी सिमिलर होतील, याला म्हणायचं ट्रान्झिस्टिव्हिटी. या तीन प्रॉपर्टी या ठिकाणी बुक मध्ये दिलेल्या आहेत. आय होप या समजल्या असतील. आणि यानंतर हा 1.3 वरचा बेसिक सर्वच पार्ट या ठिकाणी संपतोय. आता आपण त्याच्या प्रॅक्टिस सेट मधले काही क्वेश्चन्स आज घेऊयात. बाकीचे जे क्वेश्चन आहेत ते दुसऱ्या लेक्चर मध्ये घेऊ. तर आज काही 3-4 प्रॉब्लेम जे आहेत ते फर्स्ट आपण प्रॅक्टिस सेटचे सॉल्व्ह करू, म्हणजे जे बेसिक आपण शिकलोय त्या बेसिकचं इम्प्लिमेंटेशन होईल आणि आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर होतील ज्या क्लिअर नाही आहेत त्या. ओके, तर काय म्हटलंय, पहिला प्रॅक्टिस सेट 1.3 मधील पहिला जो क्वेश्चन आहे तो म्हणतोय इन फिगर 1.55 काय म्हटलंय, अँगल एबीसी इज 75 डिग्री. अँगल एबीसी म्हणजे कोणता अँगल बघा, या ठिकाणी जो ऑरेंज मध्ये दाखवतोय मी हा अँगल किती आहे 75 डिग्रीचा आहे. ऑलरेडी फिगर मध्ये सुद्धा दाखवलाय. त्यानंतर ग्रीन पार्ट मध्ये पुढचा दाखवतो अँगल ईडीसी इज 75, सॉरी ग्रीन पार्ट मध्ये नाही येलो मध्ये दाखवतो. ठीक आहे, अँगल ईडीसी म्हणजे कोणता बघा, हा ईडीसी, हा ईडीसी किती आहे 75 डिग्री, सेम आहे दोन्ही. विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट, यातले कोणते दोन ट्रायंगल एकमेकाशी सिमिलर आहेत आणि असेल तर ते कोणत्या टेस्ट नुसार आहेत ते सांगा. आणि ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. आणि फक्त डायरेक्ट सांगायचं नाहीये एका स्टेप मध्ये की कोणते करस्पॉन्डन्स आहेत कोणत्या टेस्ट नुसार आहे, तर ते 1-to-1 करस्पॉन्डन्स मध्ये लिहायचंय सुद्धा. म्हणजे फक्त डायरेक्टली म्हणायचं की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि ह्या टेस्ट नुसार आहेत तसं नाही, तर 1-to-1 करस्पॉन्डन्स सुद्धा लिहायचे. क्वेश्चनचा अर्थ समजणं महत्त्वाचं. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. आता बघा, जर हा ए बी सी जर तुम्ही असं रोटेशन घेतलं, कसं घेतलं रोटेशन ए बी सी, तर मला सांगा बी चा करस्पॉन्डिंग कोणता अँगल होईल. आता जो अँगल सेम असतो तो करस्पॉन्डन्स होतो, मग बी चा करस्पॉन्डन्स या ठिकाणी डी होणार. कारण बघा हा बी अँगल आणि हा डी अँगल सेम आहे, मधले जास्त नाव असतं ते अँगल असतात. म्हणजे काय, हा एबीसी आणि ईडीसी सेम आहे. तर जर तुम्ही नाव या ट्रायंगलला एबीसी घेतलं तर या ट्रायंगलला नाव काय घ्यावं लागेल, ईडीसी घ्यावं लागेल. आता जर ह्या एबीसी असा ट्रायंगल आहे, आता सपोज मी ह्या ठिकाणी हा एबीसी ड्रॉ केला, अशा पद्धतीने मी ड्रॉ केला एबीसी, हा 75 डिग्रीचा अँगल बी आणि हा एबीसी आहे. तर हे बी आणि डी एकमेकाला करस्पॉन्डन्स आहे. जर मी याच एबीसी पद्धतीने एडीसी ड्रॉ करायचा प्रयत्न केला, मला काय करावं लागेल, हा डी अँगल खाली घ्यावा लागेल, हा ट्रायंगल डी अँगल खाली घ्यावा लागेल कारण बी खाली आहे. जर मी याला असा खाली ओढलं तर हा कसा बनेल, हा असा बनेल ईडीसी, कसा बनेल ईडीसी, अशा पद्धतीने 75 डिग्री. आलं लक्षात, कारण मी हा डी अँगलला जर खाली ओढलं, हा ट्रायंगल जा या ट्रायंगल असं खाली घेतलं तर ही ईडी साइड इकडे येईल, कारण हा डी खाली घेतल्यामुळे ही ईडी साइड इकडे आली आणि ही डीसी साइड इकडे गेली. अशा पद्धतीने दोन ट्रायंगल बनतील. हा एबीसी आणि ईडीसी याला सेपरेट ड्रॉ करायचं म्हटलं तर हा होईल तुमचा एबीसी ऍज इट इज, आणि या ईडीसी ला डी ला खाली घेतलं. का खाली घेतलं, कारण त्याचा करस्पॉन्डन्स अँगल डी आहे, त्यामुळे हा डी खाली पाहिजे होता, तो हा डी असा घेतला. आणि इथे सुद्धा कळून जातं तुम्हाला की जर एबीसी असा असेल तर ईडीसी तुम्हाला असं जावं लागेल, बरोबर आहे. कारण काय की याला अशा पद्धतीने रोटेशन घेतो, याचा सुद्धा असं घ्यावं लागेल ईडीसी, कारण 1-to-1 करस्पॉन्डन्स जावं लागेल. म्हणजे हा ए आणि ई करस्पॉन्डन्स होईल, बी आणि डी होईल आणि सी 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 करस्पॉन्डन्स होईल. म्हणजे काय लक्षात येतं की हा बी अँगल आणि डी अँगल कॉन्ग्रुएंट आहे, सेम असल्यामुळे मेजरमेंट. आणि हा सी जो अँगल आहे हा दोघांमध्ये सुद्धा कॉमन आहे. म्हणजे कोणती टेस्ट, ए टेस्ट, दोन अँगल कॉन्ग्रुएंट म्हणजे ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय होत आहेत तर सिमिलर या ठिकाणी प्रूव्ह होत आहेत. झालं, ओरली सुद्धा तुम्ही सांगू शकता, फक्त या फिगर व्यवस्थित कळलं पाहिजे की हा एबीसी आणि ईडीसी दोन्ही 70-75 डिग्रीचे आहेत. तर इकडे जर एबीसी घेतलं तिकडे ईडीसीच घ्यावं लागेल, कारण बी दोन्हीच्या मध्ये आला पाहिजे. म्हणजे काय होतं यामध्ये की हा बी आणि डी कॉन्ग्रुएंट येत आहे आणि सी दोघांमध्ये कॉमन अँगल आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये. तर या पद्धतीने ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय होत आहेत तर सिमिलर प्रूव्ह होत आहेत. आता 1-to-1 करस्पॉन्डन्स नुसार याला लिहू आपण, ठीक आहे. तर काय म्हणू आपण, इन ट्रायंगल एबीसी अँड दुसरा कोणता ट्रायंगल घ्यावा लागेल, याचं नाव जर एबीसी घेतलं याचं नाव ईडीसी घ्यावं लागेल, कारण 1-to-1 करस्पॉन्डन्स आपल्याला जायचंय. सो इन ट्रायंगल एबीसी आणि ईडीसी. आता 1-to-1 करस्पॉन्डन्स हा पॉईंट आपण 9 पासून शिकतोय आणि इथे पण मी सांगितलं की हा ए बी आणि डी जर कॉन्ग्रुएंट असेल, इकडून सुरुवात ए केली तिकडून काय करावं लागेल, ई करावं लागेल. आणि हे गिवन दिले यानुसार जरी नाव घेतले एबीसी आणि ईडीसी तरी चालेल. सो इन ट्रायंगल एबी, ज्याला समजत नाही जर असं जरी घेतलं चालेल, एबीसी आणि ईडीसी नुसार ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल ईडीसी मध्ये अँगल एबीसी इज
कॉन्ग्रुएंट टू अँगल ईडीसी बिकॉज गिवन. कुठे दिलेलं आहे? गिवन दिलंय की दोन्ही 75 डिग्रीची आहे, ज्यांची लेंथ मेजरमेंट इक्वल असतं त्याला आपण कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. सो ट्रायंगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ईडीसी दॅट आर गिवन्स. त्यानंतर काय म्हणणार तुम्ही? अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी बिकॉज कॉमन अँगल. कोणता अँगल आहे? तर हा कॉमन अँगल आहे, बरोबर आहे. मग ट्रायंगल एबीसी काय म्हणणार तुम्ही? देअरफॉर ट्रायंगल एबीसी is similar to triangle EDC by which test? So AA test. angle टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल या ठिकाणी सिमिलर प्रूव्ह झाले आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स आपण लिहिलं सुद्धा आहे. आता लक्षात, या ठिकाणी AA टेस्टचा कसा यूज करायचा तुमच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे. आणि 1 to 1 करस्पॉन्डन्स जायचं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. इकडून एबीसी घेतो तिकडून ईडीसी घ्यावं लागेल, कारण बी आणि डी जर एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असेल, याला जर तुम्ही सेम शेप मध्ये लिहायचा प्रयत्न केला तर हा डी खाली घेतला तर ती फिगर अशी ईडीसी अशी बनेल, कारण ही डी खाली येईल आणि हा सी पण इकडे खाली असेल. ओके, अशा पद्धतीने हा होईल ईडीसी. हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील ए टेस्ट नुसार. आय होप हे लक्षात आलं असेल. आता सेकंड प्रॉब्लेम बघूया. सेकंड प्रॉब्लेम काय म्हटलंय? आर द टू ट्रायंगल्स आर फिगर इन 1.56. या 1.56 मध्ये दिलेले हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि यस असेल तर कोणत्या टेस्ट नुसार आहेत, ठीक आहे, हे सांगायचं आहे. आता फिगर मध्ये बघूनच लक्षात येते की साइडचं मेजरमेंट दिले आणि दोन ट्रायंगल या ठिकाणी साइड जर सिमिलर दाखवायचे, साइड नुसार जर सिमिलर दाखवायचे म्हटलं तर आपल्याला साइडचा रेशो हा सेम प्रोपोर्शन मध्ये घ्यावा लागेल, तेव्हा दोन ट्रायंगल आपण सिमिलर म्हणू शकतो. मग या ठिकाणी काय करू आपण? सगळ्यात पहिले आपण काय करू? साइडचा रेशो घेऊ. काय करू? साइडचा रेशो घेऊ. सो आपण म्हणू PQ, काय म्हणू? PQ अपॉन LM. कारण आता करस्पॉन्डन्स तर तुम्हाला समजतंय की या PQ च्या करस्पॉन्डन्स काय? LM आहे, बरोबर आहे. मग PQ अपॉन LM चा रेशो आपण घेतला तर PQ अपॉन LM काय आलं? 6/3. काय आलं? 6/3. 6/3 म्हणजे काय आलं? 2. 6/3 म्हणजे काय आलं? 2. 3 2 6. PQ अपॉन LM आलं 2, ठीक आहे. आता त्यानंतर काय दिलंय? त्यानंतर QR अपॉन MN. QR अपॉन MN घेऊ. सो QR अपॉन MN. QR किती गिवन दिलाय? QR दिला 8, MN दिला 4. सो 8/4 पण काय होईल? 2. आता याला इक्वेशन फर्स्ट म्हटलं, याला इक्वेशन 2 म्हटलं. आता तिसरा काय? PR अपॉन LN. तर PR किती आहे? PR अपॉन LN. PR आहे 10 आणि LN किती दिला? तर 5. सो 10/5 पण काय होईल? 2. सो फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड काय म्हणू शकतो? या तीनही साइडचा रेशो सेम आहे प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे या तीन साइड्स काय तर हे रेशो एकमेकांशी इक्वल आहे. सो म्हणू शकतो PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LM. PR अपॉन LM कशामुळे आले? फ्रॉम फर्स्ट कॉमा सेकंड, फर्स्ट कॉमा सेकंड अँड थर्ड, म्हणजे फॉर्म फर्स्ट सेकंड अँड थर्ड नुसार या तीनही साइड तीनही रेशो काय तर सेम आहेत. म्हणजे या दोन ट्रायंगल मध्ये त्यांच्या करस्पॉन्डन्स साइडचे रेशो सेम आहेत आणि ज्यावेळेस तीनही साइडचे रेशो हे सेम आले करस्पॉन्डिंग साइडचे, त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो की ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल LMN बाय विच टेस्ट? यस टेस्ट. साइड टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल एकमेकांशी काय तर सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. एस टेस्ट नुसार आपण बघितलं होतं की या सर्व करस्पॉन्डन्स साइडचे तीनही साइडचे रेशो जर सेम प्रोपोर्शन मध्ये असेल तर यस साइड टेस्ट नुसार आपण हे ट्रायंगल सिमिलर म्हणू शकतो. या ठिकाणी बघितलं आपण रेशो फाइंड केले PQ अपॉन LM, QR अपॉन MN आणि PR अपॉन LN. तर या ठिकाणी जसा शेप दिसतो त्या शेप नुसार आपण इकडून असं रोटेशन घेतलं, इकडून सुद्धा अशा रोटेशन ने गेलो, 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार बघितलं तर या ठिकाणी हे सर्व रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये आले. सो फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड या तीनही साइडचे रेशो सेम, करस्पॉन्डन्स साइडचे रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये आहे. सो या ठिकाणी यस टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपण म्हणू शकतो. आय होप लक्षात आलं असेल. सो मूव फॉरवर्ड, पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. काय म्हणलंय? ॲज शोन इन द फिगर 1.57 टू पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर. आता पोल बघा, सपोज हा एक त्यांनी पोल दिलाय, त्या पोलची हाईट ही 8 मीटर आहे आणि दुसरा आणखी एक पोल दिलाय, त्या पोलची हाईट 4 मीटर. पोल म्हणजे असा स्ट्रेट लाईन दिसणार आहे, बरोबर आहे, बरोबर. आता 2D मध्ये बघायचं म्हणजे काय की एक स्ट्रेट लाईन दिसणार आहे फक्त. 3D डायग्राम म्हटल्यानंतर पूर्ण पोल, पण 2D मध्ये जर बघायचं म्हटलं तर काय होईल?
दोन पोल दिसतील म्हणजे एक स्ट्रेट लाईन दिसेल दोन पोलची, आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. ग्राउंड म्हणजे काय, सपोज हे ग्राउंड आहे दोघांचं, हे परपेंडिक्युलर टू ग्राउंड असेल. खाली ग्राउंड सुद्धा बघितलं तर हे 2D डायग्राम मध्ये हे ग्राउंड आहे. हे दोनही पोल ग्राउंडशी परपेंडिक्युलर म्हणजे किती, तर 90 डिग्रीचा अँगल तयार करताय, बरोबर आहे. हा पोल पीआर, त्याला आपण नाव दिलं तर पहिल्या पोलला आपण एसी, दुसऱ्या पोलला पीआर म्हटलं तर, आणि हे बीसी आणि क्यूआर ग्राउंड आहे. सो यांच्यामध्ये हा अँगल किती डिग्रीचा तयार होईल, 90 डिग्रीचा. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री दोघांच्या इंटरसेक्शन मध्ये, तर हे परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. त्यानंतर काय म्हणलंय इथं, लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. आता शॅडो म्हणजे काय की स्मॉलर पोल. आता स्मॉलर पोल कोणता आहे मित्र, हा स्मॉलर पोल आहे, हा स्मॉलर पोल, ठीक आहे, 4 वाला. तर शॅडो आता कुठले जाते, समजा आपण या ठिकाणी उभा असो तर आपली शॅडो अशी तिकडे जाते खाली ग्राउंड वरती, बरोबर आहे, कारण अशी ग्राउंड वरती आपली शॅडो दिसते. मग हा पोल जर असा असेल तर याची शॅडो कुठे दिसणार, इकडे. अशी या पोलची शॅडो पडेल ग्राउंड पर्यंत. म्हणजे या शॅडो आणि हे ग्राउंड, म्हणजे ह्या पोल आणि ग्राउंड आणि त्याची शॅडो मिळून काय तयार झाला, एक ट्रायंगल तयार झाला. त्या ट्रायंगलला नाव दिलं PQR. काय नाव दिलं, PQR. आता हा स्मॉल पोल आणि हा ग्राउंड, आता ह्या स्मॉल पोलची शॅडो इकडे पडली तर या शॅडोने पण काय केला, तिथे एक ट्रायंगल तयार झाला. त्या ट्रायंगलला नाव दिलं आपण, याला ABC नी तर PQR नाव दिलं ऑलरेडी. मोठ्या पोलला ABC नाव दिलं, A B आणि C, आणि जो स्मॉल वाला आहे त्याला नाव दिलं PQ आणि R. PQ आणि R. बघा, तर अशाच पद्धतीने हे ट्रायंगल बनले. आता बऱ्याच जणांना वाटेल की डायरेक्ट फिगर दिली कशी आली, तर या पद्धतीने ती फिगर आली की हा PR आणि AC दोन पोल होते, QR आणि BC हे ग्राउंड फ्लोर आहे. या PR ची शॅडो इकडे पडली तर हे एक ट्रायंगल बनला, या AC ची शॅडो इकडे पडली तर हा एक ट्रायंगल बनला. आणि एक लक्षात ठेवायचं मित्रांनो की या पोल आणि त्याच्या शॅडोमुळे हे ट्रायंगल तयार झाले. हे ट्रायंगल सिमिलर असतात. काय असतात, सिमिलर असतात, कारण ही शॅडो जी आहे ती एक्झॅक्टली, आता पोल दोन्ही पण काय तर स्ट्रेटच आहे, म्हणजे एकमेकांना काय ते पॅरलल आहे, बरोबर. आणि हे ग्राउंड फ्लोर आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोरशी परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हे दोन अँगल काय झाले, सेम झाले. आणि ज्या शॅडोने ते पडतात, बरोबर आहे, ती शॅडोची जी डायरेक्शन असते ती डायरेक्शन सुद्धा सेम असते. त्यामुळे हे अँगल आणि हा अँगल पण काय होईल, सेम होईल, कारण एका सेम अँगल मध्ये, कारण एक सन काय एका ठिकाणी त्या ठिकाणी आहे, त्यामुळे खाली पडणाऱ्या शॅडो या सेमच अँगलने पडतील. म्हणजे या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल पण काय असेल, सेमच असेल, कारण माझी शॅडो ज्या अँगलने पडली तुमची सुद्धा शॅडो. हाईट कमी जास्त दोन पुरुष जरी असेल तर दोन पुरुषांची हाईट कमी जास्त जरी असली तरी त्यांची ग्राउंड फ्लोअरवर जी पडणारी शॅडो आहे, म्हणजे आपली आणि त्या शॅडो मध्ये जे अँगल तयार होईल तो अँगल सेमच असेल. म्हणून या ठिकाणी हा PR पोल आणि AC पोल हाईट मध्ये कमी जास्त आहे, पण या शॅडो मधून हा जो अँगल तयार झालाय हे अँगल सेम असेल. आणि ह्या ग्राउंड फ्लोरशी हा अँगल सुद्धा काय असेल, सेम असेल. म्हणजे AA टेस्ट नुसार, AAA टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय होतील, तर सिमिलर होतील. म्हणजेच या दोन पोलच्या या शॅडोमुळे तयार होणारे हे दोन ट्रायंगल काय असतील, तर सेम सिमिलर असतील. आणि त्यानुसार आपण काय म्हटलंय, तर दुसऱ्या पोल जो आहे त्याची जे ग्राउंड फ्लोर मधलं आणि शॅडो मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचे. हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ बिगर पोल फ्रॉम दॅट सेम टाइम. त्या सेम टाइम नंतरला ह्या पोलची काय करायची आपल्याला, शॅडो. हा, ती गोष्ट महत्वाची, सेम टाइम. जर 12 वाजले तर दोन पुरुष उभे आहेत तर त्यांच्या शॅडो मुळे तयार होणारे ते अँगल काय असतील, सेमच असेल. परंतु टाइम जर चेंज झाला तर शॅडो चेंज होऊ शकते, कारण त्या ठिकाणी सनचा इफेक्ट आहे, बरोबर आहे. त्यामुळे शॅडो, पण जर सेम टाइमला दोन पोलची शॅडो ग्राउंडला पडत असेल तर त्या ठिकाणी दोन ट्रायंगल 100% सिमिलर असेल, कारण दोन अँगल सेम असेल. आणि हाईटमुळे त्यांची शॅडो कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे लेंथ म्हणजे आपण, आणि सिमिलर ट्रायंगलचा कन्सेप्टच आहे की अँगुलर म्हणजे अँगल सेम पाहिजे, करस्पॉन्डिंग अँगल, आणि करस्पॉन्डिंग साइडचा रेशो सेम पाहिजे, रेशो सेम पाहिजे. दोन्ही साइड करस्पॉन्डिंग साइड कॉन्ग्रुएंट नसतील, शॅडो सेम, त्यांचा रेशो सेम असेल. म्हणून या ठिकाणी या दोन ट्रायंगल सिमिलर होतील. ओके, ती फिगर ऑलरेडी इकडे दिली आहे, त्यामुळे ह्या फिगर एक्स्ट्राच्या मी मिटवून टाकतो. काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी, या ठिकाणी आपण म्हणू की PR आणि AC हे दोन पोल आहेत आणि त्यांची शॅडो ही QR आणि BC या ग्राउंडवर पडते. तर ऍट सेम टाइम, तर त्यावेळी ते दोन ट्रायंगल काय होतील, तर सिमिलर असतील, बरोबर. सो काय म्हणणार या ठिकाणी आपण, ट्रायंगल PQR is similar to triangle ABC. PQR is similar to triangle ABC. वाटलं त्याच्या अगोदर तुम्ही लिहू सुद्धा शकता की PR आणि AC हे दोन पोल आहेत
आणि त्यांची शॅडो ही QR आणि BC या ग्राउंडवरती पडले, तर त्या शॅडोमुळे तयार होणारे सेम टाइमला ते दोन ट्रायंगल एकमेकाशी सिमिलर असेल असं सेंटेन्स सुद्धा तुम्ही लिहून टाकू शकता आणि त्यानुसार ट्रायंगल ABC आणि PQR एकमेकाशी सिमिलर म्हणू शकता. आता हे जर सिमिलर असेल तर रेशो घ्यायचा, PR च्या करस्पॉन्डन्स साइड्स AC होईल. सो PR upon AC is equal to QR ची करस्पॉन्डन्स साइड BC होईल. सो आपण QR upon BC. ठीक आहे. PR upon AC आणि QR upon BC या दोनच साइडची गरज आहे, कारण फक्त आपल्याला हा एक्सच फाइंड करायचा आहे. त्यामुळे या दोन साइड घेतल्या. ऑलरेडी तुम्ही PQ आणि AB सुद्धा करस्पॉन्डन्स घेऊ शकता, पण या दोनची गरज होती म्हणून फक्त दोनच घेतले. ठीक आहे. तर आता या ठिकाणी या PR च्या ठिकाणी काय लिहावं लागेल तुम्हाला? PR च्या ठिकाणी दिलंय 4. सो 4 अपॉन या AC च्या ठिकाणी 8, कारण AC ऑलरेडी 8 दिलाय, इज इक्वल टू QR च्या ठिकाणी 6 आणि BC च्या ठिकाणी X. आणि ही X ची जी लेंथ आहे तीच त्या ग्राउंड फ्लोअरची आणि त्या याची पोलची लेंथ असेल, त्यामुळे तुम्हाला PC फाइंड करायचे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 इंटू काय होईल? 4 इंटू X इज इक्वल टू 6 इंटू काय होईल? 8. 6 इंटू 8 हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन ही कन्सेप्ट बऱ्याच जणांना कळलीच आहे, सगळ्यांनाच कळली असेल. ठीक आहे. सो 4 इंटू X आणि 6 इंटू 8. आता काय मल्टिप्लायची टर्म कुठे जाईल? डिवाइडला. रोजचं कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्स म्हणल्यावर क्रॉस मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लायची टर्म डिवाइडला, डिवाइडची टर्म मल्टिप्लायला, ह्या गोष्टी रोजच असतात, त्यामुळे आता त्या लक्षात येतच असतील. सो 6 इंटू 8. आता हा 4 आला डिवाइडला. आता याचं करायचं कॅल्क्युलेशन. काय होईल कॅल्क्युलेशन? 4 2 चा 8, 4 2 चा काय होईल? 8. सो X किती आहे? 6 इंटू 2 12. सो X इज इक्वल टू 12. सो X ची व्हॅल्यू 12 आली, म्हणजे जी BC आहे ती 12 आली. आणि डिस्टन्स किती येईल तुमचं? तर शॅडो अँड बिगर पोलचं डिस्टन्स जे आहे ते येईल तुमचं 12 मीटर. याला युनिट सुद्धा द्यावं लागेल, कारण ऑलरेडी युनिट गिवन. क्वेश्चन मध्ये जर युनिट दिलं असलं तर युनिट घ्यावंच लागतं, त्यामुळे याला 12 मीटर युनिट सुद्धा द्यावं लागेल. तुमचा X इज इक्वल टू 12 मीटर आणि शॅडो आणि त्या पोलचं जे डिस्टन्स आहे बिगर पोलचं ते 12 मीटर असेल. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. अतिशय इझी आहे, पण काही कन्सेप्ट आहेत त्या माहित पाहिजेत. ठीक आहे. आता यानंतर 4th प्रॉब्लेम बघू आजच्या लेक्चर मध्ये आणि बाकीचे प्रॉब्लेम आपण उद्या बघू. ठीक आहे. या लेक्चर नंतर आपण थांबू या प्रॉब्लेम नंतर. सो काय म्हणलंय? इन ट्रायंगल ABC AP इज अ परपेंडिक्युलर टू BC. हा AP जो आहे तो BC ला परपेंडिक्युलर आहे. AP इज अ परपेंडिक्युलर टू BC आणि हा जो BQ आहे तो AC ला परपेंडिक्युलर आहे. ते फिगर मध्ये दिसतंय सुद्धा तुम्हाला, फक्त गिवन पण दिले आणि फिगर मध्ये दिसतंय. जे फिगर मध्ये तेच तुमचं गिवन असतं. सो हा AP जो आहे तो BC ला परपेंडिक्युलर आहे आणि हा BQ जो आहे तो AC ला परपेंडिक्युलर आहे. आणि त्यानंतर BPC आता ह्या डॅशचा मीनिंग काय की हे कोलिनियर पॉइंट आहे. BPC हे कोलिनियर पॉइंट आहे आणि AQC हे सुद्धा कोलिनियर पॉइंट आहे. आता हे कशासाठी दिलंय? तर ज्यावेळेस एखाद्या वेळेस फिगर दिलेली नसेल, ती फिगर मनानं बनवावं लागते, त्यासाठी या गोष्टी दिलेल्या असतात. त्याच्यावरून सुद्धा आपण फिगर बनवू शकतो. एक गिवन फिगर नसली तरी फिगर आपल्याला बनवता आली पाहिजे, त्यासाठी हे दिलेलं आहे. त्यानंतर प्रूव्ह दॅट काय करायला सांगितलंय की ट्रायंगल CPA आणि ट्रायंगल CQB हे सिमिलर दाखवायचे सांगितले. काय सांगितलंय? CPA आणि CQB. आता काय करतो मी? सगळ्यात पहिले CPA जो ट्रायंगल आहे तो ऑरेंज कलर मध्ये तुम्हाला या ठिकाणी डिनोट करतो. CPA ट्रायंगल बघा, हा CPA हा दिसणारा ऑरेंज मधला जो ट्रायंगल आहे हा CPA ट्रायंगल आहे. ठीक आहे. आता ग्रीन मध्ये दाखवतो तुम्हाला दुसरा ट्रायंगल कोणता? CQB. हा CQB बघा, हा ऑरेंज मध्ये दिसणारा ट्रायंगल हा झाला तुमचा CPA ट्रायंगल आणि हा CQB ट्रायंगल. आता या दोन ट्रायंगल मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी हा CPA अँगल आणि हा इकडचा CQB अँगल हे काय असतील? एकमेकाशी कॉन्ग्रुएंट, बिकॉज दोन्ही पण काय दिलेत? 90 डिग्रीचे. दोन्ही पण काय आहेत? 90 डिग्री. त्यामुळे हे दोन एकमेकाशी काय असतील? तर सिमिलरच असते, आपले कॉन्ग्रुएंट असेल. आणि त्यानंतर हा अँगल जो C आहे, अँगल C हा दोन्ही पण बघा ऑरेंज आणि ग्रीन मध्ये काय दिसतोय तुम्हाला? कॉमन दिसतोय. म्हणून आपण ए टेस्ट नुसार मग काय म्हणू शकतो की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आणि दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर बाकीच्या ज्या गोष्टी दिल्या आपल्याला फाइंड करायच्या त्या आपण फाइंड करू शकतो. आले लक्षात? आता तुम्हाला काय या ठिकाणी हे दोन ट्रायंगल्स म्हणजे तुम्हाला 1 to 1 करस्पॉन्डन्स कळणार नाही, तर 1 to 1 करस्पॉन्डन्स तुम्ही काय करू शकता की हा P आणि Q हे एकमेकाचे करस्पॉन्डन्स आहे. तर ही फिगर तुम्ही अशी खाली ओढायची. ही फिगर जर तुम्ही अशी खाली ओढली तर हा B कुठे जाईल? वरती. हे तुमचं असं बनेल फिगर. काय बनेल? BQC अशी फिगर बनेल बघा.
हे CPA आणि CQB. आता कळेल तुम्हाला 1 to 1 करस्पॉन्डन्स. काय करायचं फक्त की हा P त्याचा करस्पॉन्डन्स आहे बाबा Q चा, आणि तो P खाली आहे म्हणून ही Q ची फिगर अशी ओढली बघा. हे Q असा घेतला, हा Q खाली आला, अशी ओढली, हा B वरती गेला. कारण काय केलं तर Q खाली ओढल्यामुळे हा B वरती गेला, अशी फिगर म्हणजे BQC. हे Q ला खाली घेतलं. आलं लक्षात? आता काय होईल यामध्ये, तर ह्या AP ला काय करस्पॉन्डन्स येईल PQ, आणि या QC ला काय करस्पॉन्डन्स येईल PC, आणि या BC ला काय करस्पॉन्डन्स येईल QC. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. BC अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. आता बघूया आपण हे दोन ट्रायंगल अगोदर सिमिलर दाखवू आणि नंतर पुढे जाऊ. ठीक आहे. सो काय म्हणू आपण, इन ट्रायंगल कुठला पहिला CPA ची नाव दिले तेच नाव घ्या. इन ट्रायंगल CPA अँड दुसरा कोणता ट्रायंगल आहे तर CQB. CPA आणि CQB या दोन ट्रायंगल मध्ये आता ही फिगर ज्यांना जमली त्यांना ठीक, ज्यांना नाही जमली त्यांनी नावावरून जरी घेतलं तरी चालेल. जसं नाव आहे तर नावानुसार, आता हे C चा करस्पॉन्डन्स C, P चा करस्पॉन्डन्स Q आणि A चा करस्पॉन्डन्स B, नावानुसार सुद्धा कळतं. आलं लक्षात? आता काय कोणता अँगल आहे हा इकडचा, तर इकडचा अँगल आहे CPA. काय म्हणायचं इथूनच अँगल CPA. अँगल CPA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल दुसरा कोणता आहे CQB. हे बघा CQB. याच्यातून जरी म्हटलं, फिगर मधून जरी म्हटलं, याच्यातून जरी म्हटलं CPA आणि CQB बघा 1 to 1 करस्पॉन्डन्स चालू आहे. CQB कशामुळे कॉन्ग्रुएंट आहे, इच 90 डिग्री. कशामुळे इच 90 डिग्री, दोन्ही पण 90 डिग्रीचे आहेत त्यामुळे हे कॉन्ग्रुएंट आहे. दॅट इज फर्स्ट. त्यानंतर काय म्हणणार तुम्ही, अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C बिकॉज कॉमन अँगल. अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C बिकॉज कॉमन अँगल. कोणता अँगल आहे, कॉमन अँगल. आणि दोन अँगल भेटले म्हणल्यावर काय म्हणणार तुम्ही, ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB बाय विच टेस्ट, AA टेस्ट. जनरली सिमिलॅरिटी मध्ये AA टेस्टचा खूप ठिकाणी उपयोग होतो. ठीक आहे, AA टेस्ट नुसार हे काय झालं, दोन ट्रायंगल सिमिलर झाले. आता दोन ट्रायंगल जर सिमिलर झाले असेल तर त्याच्या करस्पॉन्डन्स साइड्स ज्या आहेत त्या करस्पॉन्डन्स साइडचा रेशो काय असणार आहे, सेम प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, करस्पॉन्डन्स साइडचा रेशो म्हणजे आता तुम्ही जर ट्रायंगल मधून बघितलं तरी लक्षात येईल तुमच्या की या BQ ला काय करस्पॉन्डन्स आहे AP. बरोबर आहे. या ऑरेंज आणि खालच्या ग्रीन ट्रायंगल कडे बघा, AP ला करस्पॉन्डन्स BP आहे, त्यानंतर PC ला करस्पॉन्डन्स QC आहे, आणि या ठिकाणी हा AC ला करस्पॉन्डन्स BC आहे. ते सुद्धा कळतं. तिथून कळत नसेल तर फिगर मधून बघू. फिगर मधून सुद्धा अगदी सोपं आहे. कसं, ही CP ला करस्पॉन्डन्स इकडे CQ. बघा कुठे CP, बघा या ट्रायंगलचा CP, याला करस्पॉन्डन्स QC. CP ला करस्पॉन्डन्स QC म्हणजे CQ. मग काय म्हणणार तुम्ही इथून, CP अपॉन CQ. त्याच्यानंतर पुढचा करस्पॉन्डन्स PA. ठीक आहे, पुढची साइड बघा, फिगर नावातून सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, CP अपॉन CQ. त्यानंतर PA बघा, आहे PA अपॉन QB. PA अपॉन QB इज इक्वल टू AC अपॉन CB. CA अपॉन CB. काय झालेलं मित्रांनो, आता ही फिगर मिटवतो तुम्ही. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला बघायचं काम पडलं तेव्हा व्हिडिओ थोडासा पाठीमागे घेतला तर तुमच्या फिगर बघायला येईल. काय म्हणणार तुम्ही याला म्हणणार तुम्ही CSST, करस्पॉन्डन्स साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डन्स साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSST, करस्पॉन्डन्स साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आलं लक्षात? काय, CP अपॉन CQ, PA अपॉन QB आणि CA अपॉन CB. हे झालं तुमचं करस्पॉन्डन्स साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आला इथपर्यंत काही डाऊट? आय होप तुमच्या लक्षात आला असेल इथपर्यंत गोष्टी सगळ्या. यातून सुद्धा तुम्ही फिगर ए करून सुद्धा 1 to 1 करस्पॉन्डन्स बघू शकता, किंवा फिगर मधून सुद्धा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. हा अँगल C शी कॉन्ग्रुएंट आहे आणि अँगल PQ शी कॉन्ग्रुएंट आहे. बघा हे P आणि हे Q. ठीक आहे, त्याला फक्त आपण तीन नाव दिलं, CP आणि CQB. हे झालं इथपर्यंत. आता ज्याच्या साइड गिवन दिला त्याच्या व्हॅल्यूज भरू आणि आपण सॉल्व्ह करू. आता AP म्हणजे PA. किती दिला PA, तर PA दिला तुमचा 7. सो काय म्हणणार तुम्ही, 7 अपॉन QB किती दिला QB म्हणजे BQ 8. सो 7/8. PA म्हणजे हा AP आणि हा BQ. AP दिला 7, BQ दिला 8, तो PA आणि QB 7/8. नंतर BC दिला 12. BC कुठे, BC म्हणजे CB, हा दिला तुमचा 12. फाइंड काय करायचं सांगितलं, AC म्हणजे CA.
सीए काय करायचं फाईन. त्या सीए ला तुम्हाला फाईनच्या ठिकाणी सीए एसी म्हटलं म्हणून तुम्ही इथे एसी लिहा. नाव मागे पुढे गेलं म्हणून काय फरक पडणार नाही, याला सी म्हटलं. आता या दोघांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, ज्याच्या साधा ह्या जरी सर्व सिमिलर आल्या ज्याची गरज आहे तेवढंच लिहायचं. आता एपी आणि पीक्यू दिलं त्यांची व्हॅल्यू भरली, बीसी आहे आता एवढंच गरज आहे म्हणून एवढंच घ्यायचं. आता काय होईल 12 into 7 आणि 8 into AC म्हणजे काय होईल 12 into 7 is equal to 8 into AC. 8 into AC. ठीक आहे, थोडंसं याला मी याच्यामध्ये लिहितो थोडंसं अलीकडे. ठीक आहे, काय निघले ओके 12 into 7 is equal to 8 into AC is equal to 8 into AC. हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लायचा 8 कुठे इकडे डिवाइडला, सो हे काय होईल 12 into 7 divided by 8 is equal to AC is equal to AC. काय होईल 12 into 7 divided by 8 सो is equal to AC. आलं इथपर्यंत लक्षात, कारण हा मल्टिप्लायचा 8 डिवाइडला आला. आता याचं कॅल्क्युलेशन करू. आता काय होईल आता 8 म्हणजेच काय होईल तुमचा 4 2 चा 8 आणि 6 2 चा 12 बरोबर. 6 2 चा 12 किंवा याला डायरेक्टली असं जरी कट केलं चालेल. परत काय होईल तुमचा तर परत होईल 2 2 चा 4 आणि 3 2 चा पण 12 किंवा पहिलेच तुम्ही डायरेक्टली जर असं घेतलं असतं की 3 4 चा 12 आणि 2 4 चा 8 तरी पण चाललं असतं. पुन्हा आपण शॉर्ट मध्ये लहान लहान करत जरी घेतलं तरी चालेल. 3 4 चा 3 into 4 12 2 into 4 8 असं पण होईल. मग एसी काय येईल आपला एसी, सो आपला एसी आला 7 3 21 21/2 इज इक्वल टू एसी आला. एसी किती आला आपला 21/2 बरोबर आहे. 21/2 इज इक्वल टू एसी बरोबर घेतलं आपण सगळं. 7/8 इज इक्वल टू CA/12. सो किती होईल एसी किती येईल तुमचा, तर एसी येईल तुमचा 11.5 सॉरी 10.5 किती येईल तुमचा एसी, तर एसी येईल 10.5 बरोबर आहे. एसी जो येईल तुमचा तो जो एसी फाइंड करायचा तो 10.5 येईल. अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होतोय. कॅल्क्युलेशन करायला 84 बरं 84/8 किती तर 8 1 8 नंतर 4 ला भाग जात नाही, भाग दिला 0चा, हे राहिले 40 8 म्हणजे 40 10.5. तर आन्सर आलाय तो तुमचा एसी फाइंड करायचा आहे तो 10.5 येतोय. आणि अशा पद्धतीने आपण याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आय होप बराचसा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो पण लक्षात आला असेल आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं या सर्वच गोष्टी या ठिकाणी लक्षात आल्या असेल. आता उरलेले काही प्रॉब्लेम आहेत 4-5 प्रॉब्लेम राहिले असतील या 1.3 प्रॅक्टिस सेट मधले, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. पण ते बघण्यापूर्वी हा व्हिडिओ अवश्य बघा. यातलं बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्या, या 4 प्रॉब्लेमही समजून घ्या. त्यानंतर जे पुढचे प्रॉब्लेम जे आहेत ते थोडेसे हाय लेवलचे आहेत, त्यामुळं या बेसिक प्रॉब्लेम नंतर ते तुम्हाला जास्तरित्या समजतील. त्यामुळे याची प्रॅक्टिस करा. ओके, आय होप सर्व गोष्टी या ठिकाणी आज समजल्या असतील. थँक्यू.